चला गाईज, आता आपण चाललोय. जागेचे नाव आम्हाला माहित नाही, ते इथे सगळेजण आहे. तर पाहू शकता तुम्ही. तिथं गेल्यावरच आपण भेटूया. तर चला. गाईज, आता तुम्ही वातावरण पाहू शकता. इथं जबरदस्त वातावरण पाहू शकता. आता आपण एक्झिट करू लागलो तिथं. एक्झिट करून आलो वातावरण तुम्ही पाहू शकता. कसं भारी वातावरण. किती भारी वातावरण आहे, पाहू शकता. आणि मग वॉच पहा. तर गाईज, आता आपण एक्झिट झालोय टोल नाक्यावरून. समृद्धीच्या खाली उतरतोय आता आपण. पाहू शकता तुम्ही वातावरण. तिकडे करत आता आपण जातोय महादेव मंदिरात. ची नवीन मूर्ती झालेली 53 फुटाची दर्शन घेण्यासाठी. चला, आता डायरेक्ट तिथेच भेटू आपण. आता या रस्त्यावर आपण वळलेलो आहे. ह्याच रस्त्यावर आपल्याला माहिती आहे की हे नवीन मंदिर झालेलं आहे. 53 फुटाची उंच मूर्ती झालेली आहे शंकराची. आता आपण बघतोय कुठे येते. चला. वा, काय भारी ब्लॉग बनवतो बाप्पा तू. त्या रोडवर भेटली तर आपल्याला आहे, नाही तर मग आपण सरळ जाऊ शंकर डायरेक्ट वेरूळच्या कृष्णेश्वरला. दुसरा शंकर बघ. गाईज, आम्ही फर्स्ट टाइम चाललो, आम्हाला रस्ता माहित नाही. भेटली तर पाहू. चला. आता पाहू शकता आम्ही आलो इथून. मागून रस्ता होता, आम्ही थोडं पुढे येले. हे बा, ईद मूर्ती दिसू लागली आम्हाला. जी मूर्ती दिसू जे लागली आपण तुम्हाला. बघण्यासाठी आलो होतो ती मूर्ती इथंच आहे. पुढे जागा होती. तर गाईज, तुम्ही पाहू शकता ती तिथं मूर्ती आहे. गाईज, आता आपण इथं पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता ही मूर्ती इथं. ती रोडाच्या साईडला आहे, कारण की तिकडून रोड आहे म्हणून. तुम्ही पाहू शकता. आता आपण आज चाललो. पाहू शकता मूर्ती अशी. तर आपण मंदिराच्या इथं मागे आलेलो आहे. तर पाहू शकता मूर्ती किती मोठी आहे. पाहू शकता इथं बसायला बेंच करेल. आपण मंदिराच्या सध्या मागच्या साईडला आहे. पाहू शकता तुम्ही मूर्ती. वातावरण बी खूप चांगलं आहे इथं. हाय गाईज, आपण आलेलो आहे संभाजीनगर टीव्ही सेंटरवरून कसाबखेडा. कसाबखेड्याला वेरूळ रस्त्यावर लागल्यानंतर 2-2.5 किलोमीटर आल्यानंतर HP पेट्रोलच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला हे देवस्थान झालेले नाही, जे वडिलांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेलं आहे. वडिलांच्या डॉक्टरनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले 3 एकरमध्ये हे भव्य असं मंदिर, 53 फुटाची उंच मूर्ती हे तुम्हाला बघायला भेटेल. आहे आणि अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. वेरूळच्या डोंगराच्या कुशीतलं हे लोकेशन आहे. ही मूर्ती तुम्ही बघू शकता शंकराची. आपले कॅमेरामन निरंजन दांडेकरला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी दाखवावी. त्याच्यानंतर ही भव्य अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर लोकेशन हे मी तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. इंदोर.
तिथे असा रोड बनवेल आणि मूर्ती इथं आहे. चला तर आपण आता निघतोय. आपण कसा फेड्याला येऊन या भव्य अशा मूर्तीचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आता आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. तोपर्यंत बाय बाय. 3, 2, 1 start. श्रावण महिन्यात हा आपला पहिलाच व्हिडिओ येत आहे, तर सर्वांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आठवणीने.